माझ्या साडीचा कलर जात होता, का ते माहीत नाही. पण मला वाईट वाटत होतं बरं का. माझी फेव्हरेट साडी आहे. तुम्ही बऱ्याच रील्समध्ये, व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ती साडी मला घालताना. आणि मी काल रांगोळी काढली होती. ती रांगोळी पण मी भरून घेत होते. कारण 2-3 तास ठेवले मी आणि नंतर आमच्या इथं मांजऱ्या किती येतात माहिती आहे तुम्हाला. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले पण आहे. त्यामुळे रंग भरून घेतले हे रांगोळीच. आता पहिलं आपण भरून घेऊ शकत नव्हतं कारण ते चांगल्या जागी वगैरे नव्हतं. पण आता ही आपण फरशीवर रांगोळी काढतो तर ते रंग भरून घेऊ शकतो आणि सगळे रंग एकत्र येऊन एक नवीन रंग क्रिएट होतं. म्हणून मला ते आवडतातही तसे. मग घरातली बाकीची छोटे-मोठे कामं करून घेतले आणि नंतर इव्हिनिंगला मला लाईट भूक लागली होती. आता प्रॉपर जेवण करू वाटत नव्हतं मला. म्हणलं आधी स्नॅक्स बनवून खाऊ काहीतरी. तर म्हणलं सँडविच बनवावं. नंतर पास्ताचा विचार केला, पण काय तेही बनवायचा कंटाळाच आला कारण खूप थोडी भूक लागली होती. म्हणून म्हणलं ठीक आहे बेसनची पोळी बनवून खाऊ. आणि मी ना ही साडी 2-4 वेळेसच घातली आणि 2-4 वेळेसच धुतलेली पण आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस घातली पण 2-4 वेळेस धुतले म्हणा. हिचा एवढा कलर जात होता ना, मला बघून खूप वाईट वाटत होतं. कारण मी ह्या साडीला भिजू घालून ठेवले होते पाण्यामध्ये अर्धा 1 तास. त्यामुळं कदाचित कलर गेला आणि माझा हात पूर्ण